1 ऑगस्ट 1920 रोजी सातारा जिल्ह्यातील वाटेगाव इथे लोकक्रांतीचे जनक, ग्रामीण साहित्याचा मानबिंदू, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. घरच्या गरिबीमुळे गाव सोडून पायपीट करत मुंबईला यावं लागलं. मुंबईत गिरणी कामगारांचं कष्टमय दुःखाचं आयुष्य जगण्यातलं भयान वास्तव, भुकेची आग शांत करण्यासाठी होणारी ससे होलपट त्यांनी जवळून अनुभवली. तळागाळातील गरीब उपेक्षित लोकांच्या वेदना, तळमळ, व्यथा, संघर्ष त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं आणि अन्यायाविरुद्ध आणि वर्णव्यवस्थेविरुद्ध अत्यंत प्रखर शब्दात टीका केली. गिरणी कामगाराच्या लढ्यापासून अण्णाभाऊंना पोवाड्याची गोडी लागली. मग लालबावटा पथकातून त्यांनी गाणी स्वतःच रचून स्वतःच गायला सुरुवात केली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, या छक्कड लावणीने महाराष्ट्राच्या जनमानसावर आणि चळवळीवर वेगळीच मोहिनी घातली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी त्यांनी मोठी जनजागृती केली. गोवा मुक्ती संग्राम चळवळीमध्ये त्यांनी आपल्या शाहिरीतून मोठं योगदान दिलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात त्यांच्या पोवाड्यांनी महाराष्ट्र अक्षरशः तणावून सोडला. अण्णाभाऊंनी कल्पनेच्या साहित्यापेक्षा वास्तववादी अनुभवलेल्या साहित्याला प्राधान्य दिलं. मुंबईत चिरानगर झोपडपट्टीत राहायला असताना अण्णाभाऊंनी एकापेक्षा एक अशा सरस कलाकृतींची निर्मिती केली. यामध्ये कथा, लोकनाट्य, कादंबरी, चित्रपट, पोवाडे, लावण्या, उगग, गवळण, प्रवास वर्णन असे अनेक लेखन प्रकार त्यांनी हाताळले. यामध्ये 21 कथासंग्रह, 30हून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. यापैकी 7 कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही आले. त्यांच्या फकीरा या कादंबरीला 1961 मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. या कादंबरीच्या अनेक विदेशी भाषांमध्ये आवृत्त्या निघाल्या आणि या लोकप्रिय देखील झाल्या. आणि याच कादंबरीमुळे अण्णाभाऊ रशियापर्यंत पोहोचले. रशियामध्येही त्यांचा सन्मान झाला. अण्णाभाऊंनी पारंपरिक गण वगळून प्रथम मायभूमीच्या छत्रपती शिवबाचरणा स्मरोनी गातो कवणा असा गण लिहिला. शिक्षणापेक्षा अनुभव हाच मोठा गुरु असतो या गोष्टीची अनुभूती त्यांचं साहित्य वाचताना पदोपदी येते. उणपुरं फक्त 48 वर्षाचं आयुष्य लाभून देखील त्यांच्या हातून अस्सल 52 कशी कसदार साहित्य निर्माण झालं आणि या साहित्यातूनच वाटेगाव व्हाया मुंबई ते रशियापर्यंत अण्णाभाऊ पोहोचले. अण्णाभाऊंनी साहित्यातून कोरलेल्या पायवाटा चंद्रसूर्य असेपर्यंत पोहोचू शकणार नाही.